student, today we discuss about the new point in the protein synthesis, that is mutation and genetic code. Then tRNA is the adapter molecule and the process of translation in protein synthesis. So first we see mutation and genetic code. तर पहा, म्युटेशन म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला एका वर्डमध्ये समजून घ्यायचं आहे. म्युटेशन मीन्स व्हॉट? म्युटेशन मीन्स चेंजेस. काय होतात? चेंजेस होतात. तर पहा, सडन चेंजेस इन अ DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस रिझल्ट इन दी चेंज ऑफ जिनोटाईप, दॅट इज कॅरेक्टर. म्हणजे सडन चेंज इन द DNA. समजा आपण पाहिलं जे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे, ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कुठून स्टार्ट होते? DNA पासून. DNA पासून ही प्रोसेस स्टार्ट होते तर कुठपर्यंत जाते? डायरेक्टली त्याचे DNA वरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कुठं जातात? तर RNA पर्यंत जातात. म्हणजेच एक्झॅक्ट सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस. म्हणजेच DNA वरती जे जीन्स प्रेझेंट असतात त्याच्यावरती जे सिक्वेन्स प्रेझेंट असते याच्यामध्ये काय होतात? चेंजेस होतात. सडन चेंजेस इन द DNA सिक्वेन्स. DNAच्या सिक्वेन्समध्ये म्हणजे DNA वरती जे जीन्स असतात त्या जीन्समध्ये चेंजेस होतात. टेक्स प्लेस रिझल्ट इन द चेंज ऑफ जिनोटाईप. त्याच्यामुळं काय होतं? त्यांची जिनोटाईप चेंज होतो आणि जिनोटाईप चेंज झालं की पूर्ण पर्टिक्युलर स्पेसिसचं कॅरेक्टर चेंज होतं. म्हणजेच म्युटेशन मीन्स व्हॉट? सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस रिझल्ट इन दी डॅमेज ऑफ जिनोटाईप. म्हणजे त्यांचा जिनोटाईप काय होतं? जिनोटाईप म्हणजे जीन्सवरून जे कॅरेक्टर गृहीत धरले जातात. म्हणजेच एक्झॅक्टली जीन्सवरून त्यांची जिनोटाईप चेंज होतात. जिनोटाईप चेंज झाली की त्यांचं कॅरेक्टर चेंज होतं. त्याच्यामुळं काय होतं? रिझल्ट इन व्हेरिएशन अँड इव्होल्युशन. म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं जे इव्होल्युशन होतं म्हणजे एका स्पेसिसकडून दुसरी स्पेसिस तयार होते, उत्क्रांती होते, तेव्हा त्याच्यामध्ये काय दिसतं? व्हेरिएशन दिसतं. म्हणजे व्हेरिएशन कसं दिसतं? कारण तिथं काय झालेलं आहे? म्युटेशन झालं आहे. म्हणजेच म्युटेशन झालं म्हणजे रिझल्ट इन व्हेरिएशन अँड इव्होल्युशन. म्हणजे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग काय दिसणार? पॅरेंटपासून ऑफस्प्रिंग जो तयार झाला आहे यांच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला भेटणार. म्हणजेच रिझल्ट इन व्हेरिएशन अँड इव्होल्युशन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे? थर्ड, पॉसिबिलिटी ऑफ लॉस, डिलिशन ऑर गेन और इन्सर्शन और डुप्लिकेशन ऑफ सेगमेंट ऑफ DNA. म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ लॉस म्हणजेच डिलिशन. म्हणजे एखादं जीन काय होणार आहे? तिथं लॉस होणार आहे, तो डिलीट होणार आहे. और गेन एखादं त्याच्यामध्ये ॲड होणार आहे ऑफ अ सेगमेंट ऑफ DNA. हे म्युटेशन ऑफ जेनेटिक इन्सर्शन किंवा डुप्लिकेशन, त्यालाच काय गेन म्हटलं जातं. गेन म्हणजे इन्सर्ट केला जातो एखादा जीन किंवा त्याच्या डुप्लिकेट कॉपी तयार केली जाते, त्याला म्हटलं जातं एक्झॅक्टली म्युटेशन. म्हणजे सडन सेगमेंट ऑफ DNA. ही प्रोसेस कुठं चालते? तर DNA वरती. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं आहे? चेंज इन द सिंगल बेस पेअर ऑफ DNA नोन एज पॉईंट म्युटेशन. म्हणजे जर आपण DNA पाहिले तर DNA वरती काय असतात? 4 बेस पेअर्स असतात. ॲडेनिन असेल, ग्वानाइन असेल, सायटोसिन असेल, थायमिन असेल. याच्यामधला एक सिंगल बेस पेअर जर चेंज झाला, चेंज इन द सिंगल बेस पेअर ऑफ DNA नोन ॲज पॉईंट म्युटेशन. म्हणजेच त्या म्युटेशनला पॉईंट म्युटेशन म्हटलं जातं. कारण तिथं काय होतं? एक DNAचा बेस पेअर चेंज होतो. मग DNAचा बेस पेअर चेंज झाला की काय होतं? पॉईंट म्युटेशन होतं. फॉर एक्झाम्पल, जर पॉईंट म्युटेशन झालं म्हणजे त्याचा बेस पेअर जर चेंज झाला तर सिकल सेल ॲनिमिया अशा प्रकारचा डिसीज होत असताना दिसतो. तर पहा, चेंज इन द सिंगल बेस पेअर ऑफ DNAच्या एका सिंगल बेसवरती जेव्हा चेंज होतो तेव्हा काय होतं? पॉईंट म्युटेशन होतं. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. कशाचं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे? फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. हा कशामुळे होतो? तर पहा, त्याच्यामध्ये जे बेस पेअर आहे ते DNAवरती बेस पेअर चेंज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये म्युटेशन झाल्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस पाहायला भेटते. तर सिकल सेल ॲनिमियाचे आपण डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स मागच्या चॅप्टरमध्ये पाहिले. तर त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, डिलिशन और इन्सर्शन ऑफ बेस पेअर ऑफ DNA कॉजेस फ्रेमशीट म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. म्हणजे जेव्हा DNA वरती जे जीन्स आहे ते काय होतात? डिलीट होतात. काय होतात? डिलीट होतात. म्हणजेच एक्झॅक्ट काय फॉर्म होते? डिलिशन और इन्सर्शन. म्हणजे एखादा जीन ॲड पण होतोय किंवा एखादा जीन डिलीट होतोय ऑफ बेस पेअर्स ऑफ DNA वरती जे बेस पेअर आहेत हे डायरेक्टली डिलीट होतात किंवा इन्सर्ट होतात ऑफ बेस पेअर्स ऑफ DNA कॉजेस. त्याच्यामुळे काय होतं? फ्रेमशीट म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. फ्रेमशीट म्युटेशन म्हणजे नेमकं काय? DNA फ्रेम कट होत नाही, त्याला म्हटलं जातं फ्रेमशीट म्युटेशन. काय म्हटलं जातं? फ्रेमशीट म्युटेशन. म्हणजे DNAची जी फ्रेम आहे ती फ्रेम काय होत नाही? कट होत नाही, म्हणून त्याला म्हटलं कट होते. काय होते? कट होते. DNAची एक फ्रेम, त्याचा जीन एक ॲड झाला किंवा एक नायट्रोजन बेस ॲड झाला किंवा तो
डायरेक्टली डिलीट केला तर त्याच्यामुळं DNA फ्रेमशीट म्युटेशन फॉर्म होते. म्हणजे एक्झॅक्ट DNAची जी फ्रेम ही काय होते, म्युटेशन होते, कट होते किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्याला म्हटलं जातं म्युटेशन ऑफ जेनेटिक कोड. काय म्हटलं जातं? म्युटेशन ऑफ जेनेटिक कोड. आपण हा मागच्या पॉईंटमधला राहिलेला जेनेटिक कोडमधला हा पॉईंट पाहतो आहोत, म्युटेशन अँड जेनेटिक कोड. नाऊ we see next point in this protein synthesis, that is tRNA and the adapter molecule. tRNA the adapter molecule. tRNA ला काय म्हटलं जातं? इट इज अन ॲडॅप्टर मोलिक्यूल. तर tRNA हे कशासाठी हेल्पफुल असतात हे आपल्याला माहिती आहे. tRNA इट हेल्पफुल फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीनचं जर सिंथेसिस व्हायचं असेल तर tRNA हे काय असतात? हेल्पफुल असतात. म्हणजेच tRNA दी ॲडॅप्टर मोलिक्यूल म्हणजे एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सिंथेसिस ऑफ प्रोटीन याच्यासाठी काय असतात? हे ॲडॅप्टर मोलिक्यूल असतात. तर पहा, tRNA विल रीड हे काय करतात? एक्झॅक्ट tRNA म्हटलं की दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात ठेवायचे. tRNA रीड दी मेसेज कोड ऑफ दी mRNA. म्हणजे tRNA काय करतात? आता हे वर आपल्याला हे दोन स्ट्रक्चर दिसत आहेत. वरती जे आहे ते स्ट्रक्चर tRNAचे आणि खालच्या साईडला mRNA आपल्याला सिंगल स्टँडर्ड दाखवलं आहे आणि वरती tRNA दाखवलं आहे. म्हणजेच एक्झॅक्ट इथं काय लक्षात ठेवायचं आहे, tRNA जे असतात इट रीड दी मेसेज ऑर कोड टू mRNA. म्हणजे tRNA काय करतात? ह्या खाली CUC, CAG असे जे कोड दिले जेनेटिक कोड यांना रीड करण्यासाठी हे tRNA हेल्पफुल असतात. म्हणजेच इट द रीड कोड टू दी mRNA. सेकंड काय सांगितले? सेकंड बाइंडिंग ऑफ ॲमिनो ॲसिड इन tRNA. tRNA वरती काय होतात? ॲमिनो ॲसिड बाइंड होतात. म्हणजे इथं ग्लुटामिक ॲसिड इट इज अन ॲमिनो ॲसिड, ती अटॅचमेंट साईट आहे. म्हणजे tRNA वरती ॲमिनो ॲसिडसुद्धा बाइंड होतात. मग आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. tRNA विल रीड दी कोडॉन अँड ऑल्सो सायमल्टेनियसली बाइंड विथ दी ॲमिनो ॲसिड. म्हणजे tRNA काय करतात? mRNA वरती जे कोड आहेत ते कोड रीड करण्यासाठी tRNA हे हेल्पफुल असतात. म्हणजे tRNA विल रीड दी कोडॉन अँड ऑल्सो mRNA वरचे कोडॉन रीड करतात. त्याच्याचबरोबर सायमल्टेनियसली बाइंड्स विथ दी ॲमिनो ॲसिड. म्हणजे या tRNA वरती ॲमिनो ॲसिड बाइंड होतात. काय होतात? बाइंड होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं पहा, tRNA कन्सिडर ॲज ॲडॅप्टर मोलिक्यूल. म्हणजे tRNAला काय म्हटलं जातं? ॲडॅप्टर मोलिक्यूल. कारण हे कोडॉन रीड करण्यासाठी काय केलं जातं? यूज केलं जातं. म्हणून काय म्हटलं जातं? tRNA ॲज ॲडॅप्टर मोलिक्यूल. आपण लक्षात ठेवायचं tRNA ॲडॅप्टर मोलिक्यूल का म्हटलं जातं? बिकॉज tRNA आर हेल्पफुल फॉर दी रीड दी मेसेज ऑर कोड टू mRNA. त्याच्यानंतर जे हे स्ट्रक्चर तयार झाले क्लोवर लिप स्ट्रक्चर, म्हणजे 2 डायमेन्शनलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. त्याला हे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर कसं तयार झाले? 2 डायमेन्शनली फॉर्म झाले. म्हणजेच याला काय म्हटलं जातं? क्लोवर लिप स्ट्रक्चर. काय म्हटलं जातं? क्लोवर लिप स्ट्रक्चर. तर त्याच्यानंतर काय सांगितलं? इट शोज ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर एंड ॲट 3' एंड हॅविंग अनपेअर्ड CCA बेसिस. म्हणजे जर आपण tRNA पाहिलं तर tRNA काय दाखवतं? इट शोज ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर. म्हणजे इथं काय दाखवतात? 3' एंडला ते काय करतात? हा सर्कल आपल्याला इथं दाखवले. हे ॲमिनो ॲसिड अटॅचमेंट साईट आहे. म्हणजे इथं काय होतात? ॲमिनो ॲसिड बाइंड होतात. म्हणजेच tRNA शोज ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर ॲट 3' एंड अँड हॅविंग अनपेअर्ड CCA बेसिस. आणि तिथं काय असतात? अनपेअर्ड नायट्रोजन बेसिस असतात. जेनेटिक कोड दिलेला आहे CCA. या tRNA वरती हे बेसिस असतात. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, फॉर एव्हरी ॲमिनो ॲसिड देअर इज अ स्पेसिफिक tRNA. म्हणजे प्रत्येक ॲमिनो ॲसिड आहेत, प्रत्येक ॲमिनो ॲसिडवरती काय असतात? स्पेसिफिक असं त्याचं tRNA हा प्रेझेंट असतो. म्हणजेच फॉर एव्हरी ॲमिनो ॲसिड देअर इज अ स्पेसिफिक tRNA. जसं आपण पाहिलं होतं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कोड आहे, ते जेनेटिक कोडला तेच ॲमिनो ॲसिड प्रेझेंट असतं. तसंच एव्हरी ॲमिनो ॲसिड देअर इज अ स्पेसिफिक tRNA. प्रत्येक ॲमिनो ॲसिडवरती स्पेसिफिक असा tRNA प्रेझेंट असतो. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं? इनिशिएटर tRNA इज स्पेसिफिक फॉर मिथ्योनिन. म्हणजे इनिशिएटर म्हणजे जिथून काय होतं आहे? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजे ज्या ठिकाणाहून प्रोसेस स्टार्ट होते ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच इनिशिएशन म्हटलं जातं. tRNA इज स्पेसिफिक फॉर मिथ्योनिन. म्हणजे जे इनिशिएटर tRNA असतात, इनिशिएटेड tRNA कशाच त्यांच्यावरती कोणतं स्पेसिफिक
फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं सांगितले स्पेसिफिक फॉर मिथिओनिन, इथं मिथिओनिन हे अमिनो ॲसिड प्रेझेंट असतं स्पेसिफिक TRNAवरती. देर आर नो TRNA फॉर स्टॉप कोडॉन, म्हणजे TRNAवरती स्टॉप कोडॉन नसतात. स्टॉप कोडॉन म्हणजे काय, हे तिथं प्रेझेंट नसतात. म्हणजेच TRNA हे ट्रान्सलेशन स्टॉप, म्हणजे यांच्यामध्ये जी ट्रान्सलेशन ही प्रोसेस, ही ट्रान्सलेशन प्रोसेस स्टॉप करणारे जे ॲमिनो ॲसिड असतात ते ॲमिनो ॲसिड इथं प्रेझेंट नसतात. म्हणजे नो TRNA और नो एक्सप्रेस ॲमिनो ॲसिड, म्हणजे स्टॉप म्हणजे तिथं प्रोसेस काय होते एक्झॅक्टली. देर आर नो TRNA फॉर स्टॉप कोडॉन, म्हणजे जे स्टॉप कोडॉन असतात ते स्टॉप कोडॉनवरती TRNA हे प्रेझेंट, TRNAवरती स्टॉप कोडॉन प्रेझेंट नसतात. की असे काय करतात, स्टॉप कोडॉन हे कोणतंच ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करत नाही, त्याला आपण स्टॉप कोडॉन म्हणतो, आणि हे TRNAवरती ॲबसेंट असतात. त्याच्यानंतर इट लुक्स लाईक अ इन्व्हर्टेड एल, म्हणजे ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतंय टोटली. आपल्याला जर पाहिलं आपण तर इट लुक्स लाईक अ एल सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे TRNA आणि mRNA, म्हणून त्याला एल फॉर्मचं स्ट्रक्चर तयार झाले, त्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हटलं जातं. सो दिस इज द TRNA ॲडॅप्टर मॉलिक्यूल. TRNA ॲडॅप्टर मॉलिक्यूलमध्ये आपण काय पाहिलं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचे, TRNA आर हेल्पफुल फॉर दी रीड द मेसेज और कोड टू mRNA, म्हणजे mRNAवरती जे कोडिंग केलेले त्यांना रीड करण्यासाठी TRNA हेल्पफुल असतो. आणि TRNAवरती एक बाइंडिंग ॲमिनो ॲसिडची अटॅचमेंट असते, साईट असते. सो दिस TRNA मॉलिक्यूल आर हेल्पफुल फॉर रीडिंग और बाइंडिंग ॲमिनो ॲसिड, सो इट कॉल्ड एज ॲडॅप्टर मॉलिक्यूल. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ॲडॅप्टर मॉलिक्यूल. म्हणजे फर्स्ट आपण कंप्लीट केलं म्युटेशन अँड जेनेटिक कोड, देन सेकंड कंप्लीट केलं TRNA इज द ॲडॅप्टर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर एक्झॅक्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट प्रोसेस आहे B नंबरची, प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्सलेशन ही मेन प्रोसेस आहे. ट्रान्स्क्रिप्शन ही टोटली आपण कंप्लीट केलेली आहे. आता ट्रान्सलेशन आपल्याला पाहिजे. पण एक्झॅक्ट ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर पहा, ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ mRNA टू सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. आता काय सांगितलं, ट्रान्स्क्रिप्शन आधी आपल्याला लक्षात ठेवायचे. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे आपण काय सांगतोय, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNAवरती प्रेझेंट आहे, DNAवरची इन्फॉर्मेशन ही RNAकडे काय केली जाते, ट्रान्स्क्रिप्ट केली जाते. RNAकडे सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNAमधली ही मेसेंजर RNAच्या सहाय्याने काय केली जाते, ट्रान्स्क्रिप्ट केली जाते. परंतु आता आपल्याला ट्रान्सलेशन पाहिजे. ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग सिक्वेन्स ऑफ mRNA टू सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड. आता जे RNA त्या RNAमध्ये काय होणार, ट्रान्सलेशन होणार. आता ट्रान्स्क्रिप्शन इथपर्यंत स्टॉप झालं, त्या RNAपासून आता ट्रान्सलेशन होणार. म्हणजे RNAपासून काय होणार, प्रोटीन तयार होणार. काय होणार, प्रोटीन तयार होणार. आता इथं काय असतात, रायबोसोम्स प्रेझेंट असतात. रायबोसोम्स आर हेल्पफुल फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर पहा, जेव्हा ट्रान्सलेशन ही प्रोसेस आहे तेव्हा काय सांगितलं इथं, ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ mRNA टू सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड, म्हणजे जे mRNAचं काय होतं, ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ mRNA टू सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होते पहा. शेवटी जेव्हा RNAचं ट्रान्सलेशन हे रायबोसोमच्या सहाय्याने होते पहा, विथ द हेल्प ऑफ रायबोसोम, त्यांचं रूपांतर कशामध्ये होते, तर प्रोटीन्स अमिनो ॲसिडमध्ये. कशामध्ये असतात, प्रोटीन्स ॲमिनो ॲसिडमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच ट्रान्सलेशन म्हणजे नेमकं काय सांगायचं, ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ mRNAमध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत, जे कोड प्रेझेंट आहे, त्यांचं काय होते, ट्रान्सलेट होते टू ॲमिनो ॲसिड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे एक्झॅक्ट प्रोटीन तयार झालेत. म्हणजे RNA टू प्रोटीन काय झाले, RNA टू प्रोटीन म्हणजे इथं काय झाले, रायबोसोम्स आर द साईट ऑफ प्रोटीन. म्हणजे रायबोसोमच्या हेल्पफुलमुळे काय झालं, हे सेलमध्ये प्रेझेंट असतात रायबोसोम, आणि ते प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतात. आणि प्रोटीन सिंथेसिस झालं की त्यांचे ॲमिनो ॲसिड तयार होतात, त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इन प्रोटीन सिंथेसिस. इथं काय सांगितलं आहे, एक्झॅक्टली इट रिक्वायर, जेव्हा ट्रान्सलेशन ही प्रोसेस होणार आहे तेव्हा ट्रान्सलेशन प्रोसेस होत असताना इट रिक्वायर ॲमिनो ॲसिड. काय सांगले, इट रिक्वायर ॲमिनो ॲसिड, त्याच्याचबरोबर मॅसेंजर RNA, TRNA, रायबोसोम्स, ATP, Mg++, त्याचे मॅग्नेशियम आयन्स, एन्झाईम, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन अँड रिलीज फॅक्टर. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, ही ट्रान्सलेशन प्रोसेस होण्यासाठी एवढे फॅक्टर्स हेल्पफुल असतात. फर्स्ट वन इज द ॲमिनो ॲसिड, देन सेकंड वन इज द mRNA, थर्ड वन इज द TRNA, देन रायबोसोम्स, ATP, मॅग्नेशियम, एन्झाईम्स, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन अँड रिलीज फॅक्टर. तर याच्यामध्ये जेव्हा ट्रान्सलेशन होणार असेल तर ट्रान्सलेशन होण्यासाठी 3च फॅक्टर्स महत्त्वाचे असतात.
दॅट इज ॲमिनो ॲसिड, mRNA, tRNA, रायबोसोम्स आणि ATP. एवढे जे फॅक्टर्स आहेत एवढे फॅक्टर्स काय असतात, हेल्पफुल असतात. म्हणजेच जेव्हा ट्रान्सलेशन ही प्रोसेस होणार तेव्हा त्यावेळी तिथे mRNA, tRNA, रायबोसोम्स आणि ATP हे काय असतात, हेल्पफुल असतात. तर पहा एक्झॅक्टली काय सांगितलं याच्यामध्ये ट्रान्सलेशनमध्ये, DNA कंट्रोल दिस प्रोसेस थ्रू ट्रान्सक्रिप्शन फ्रॉम mRNA. म्हणजे DNA पूर्णपणे ट्रान्सलेशनची ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर DNAवरतीच अवलंबून असतं की DNA कंट्रोल्स दी प्रोसेस थ्रू ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA. म्हणजे mRNAपर्यंत जे ट्रान्सक्रिप्शन होणार आहे म्हणजे DNAवरूनच कंट्रोल केलं जातं. कारण DNAने जर जीन एक्सप्रेस केले नाही तर ते ट्रान्सक्रिप्ट होणार नाहीत RNAकडे. म्हणजे DNA कंट्रोल करतो दिस प्रोसेस थ्रू दी ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होते ती प्रोसेस कोण कंट्रोल करतं, तर DNA. जेनेटिक कोड इज स्पेसिफिक. जेनेटिक कोड कसे असतात, स्पेसिफिक असतात. म्हणजे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड प्रेझेंट इन दिस कोड. म्हणजे जेनेटिक कोडवरती त्या स्पेसिफिक अशा जेनेटिक कोडवरती स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड प्रेझेंट असतं. म्हणजे जेनेटिक कोड इज स्पेसिफिक. जेनेटिक कोड कसा असतो, तर स्पेसिफिक असतो. म्हणजे स्पेसिफिक जेनेटिक कोड स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड काय करतं, एक्सप्रेस करतं. त्याच्यानंतर रायबोसोम इज अ साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोम्स आर प्रेझेंट इन दिस सेल. आपल्याला माहिती तर ही फिगर जी आपल्याला दाखवली, रायबोसोम्स ग्रीन कलरचे रायबोसोम्स आपल्याला पाहायला भेटतात. खालच्या साईडचे जे ग्रीन कलरचे रायबोसोम्स आहेत ते स्मॉल युनिट आहे आणि वरच्या साईडला जे ग्रीन कलरचं आपल्याला दिसतंय ते लार्ज युनिट आहे. तर पहा रायबोसोम्स इज अ साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रायबोसोमचं फंक्शन काय, इट हेल्पफुल फॉर दी प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट इन दी सेल. म्हणजेच रायबोसोम्स इज द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रायबोसोम्स काय करतात, तर प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी हेल्पफुल असतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, रायबोसोम्स कन्सिस्ट ऑफ लार्ज अँड स्मॉल युनिट. म्हणजे जर आपण हे दोन ग्रीन कलरचे डायग्राम पाहिले म्हणजे याच्यामध्येच स्मॉल युनिट इथं खालच्या साईडला दाखवले आणि लार्ज युनिट जे आहे ते लार्ज सब युनिट वरच्या साईडला दाखवले. म्हणजेच हे दोन पार्टमध्ये हे रायबोसोमचं काय झालेलं असतं, डिवायडेशन झालेलं असतं. म्हणजेच रायबोसोम इज अ साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस अँड इट कन्सिस्ट ऑफ लार्ज अँड स्मॉल युनिट. दिस सब युनिट ऑकर सेपरेटली इन सायटोप्लाझम. हे रायबोसोम्स कुठं प्रेझेंट असतात, तर सायटोप्लाझममध्ये जेव्हा रायबोसोम्स प्रेझेंट असतात तेव्हा ते असे लार्ज आणि स्मॉल असे सेपरेटली प्रेझेंट असतात, ते एकत्र झालेले नसतात. दिस ऑकर सेपरेटली इन सायटोप्लाझम. परंतु ओनली ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस दिस टू सब युनिट गेट असोसिएट टुगेदर. म्हणजे हे काय होतात, जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होत असतं तेव्हा हे असोसिएट एकमेकात मिक्स होतात आणि असोसिएट टुगेदर ड्यू टू मॅग्नेशियम आयन्स. मॅग्नेशियम आयन्समुळे यांचं काय होतं, तर असोसिएट होतात. दोन लार्ज आणि स्मॉल मोलिक्युल्स हे काय होतात, एकत्रित येतात. त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. तर त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहे, एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन काय पाहिजे आहे, मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन दॅट इज सिंथेसिस ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे, पॉलिपेप्टाईड चेन फॉर्म होणार आहे. तर हे जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम आपल्याला 3 स्टेजमध्ये पाहायला भेटतं, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. आपण जेनेटिक कोडमध्ये सुद्धा ह्या प्रोसेस पाहिलेल्या आहेत. इनिशिएशन असेल, इलॉंगेशन असेल आणि टर्मिनेशन असेल. म्हणजे एक्झॅक्ट इनिशिएशन म्हणजे तिथं प्रोसेस काय होते, ती एक्झॅक्ट ट्रान्सलेशन प्रोसेस स्टार्ट होते. त्याच्यानंतर टर्मिनेशन तिथं काय होते, ती स्टॉप होते आणि इलॉंगेशनमध्ये ती काय राहते, कंटिन्यू राहते. म्हणजेच स्टार्ट, कंटिन्यू अँड स्टॉप अशा 3 स्टेपमध्ये त्यांचं मेकॅनिझम आपल्याला सांगितलेलं आहे. आता 1 बाय 1 आपण त्याच्या स्टेप्स पाहणार आहोत. तर इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन त्याच्यामध्ये काय सांगितलं, ॲक्टिवेशन ऑफ ॲमिनो ॲसिड बाय ATP. म्हणजे याच्यामध्ये जे ॲमिनो ॲसिड प्रेझेंट असतात, ॲमिनो ॲसिड म्हणजे एक्झॅक्ट एक ATP मोलिक्यूल जर ॲमिनो ॲसिडमध्ये ॲड केला तर तो ॲमिनो ॲसिड काय होतो, ॲक्टिव्ह होतो. काय होतो, ॲक्टिव्ह होतो. म्हणजेच ॲड ATP मोलिक्यूल इन ॲमिनो ॲसिड सो ॲक्टिव्ह दी ॲमिनो ॲसिड. म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ ॲमिनो ॲसिड बाय ATP. हे कशामुळे होतं, तर ATPमुळे होतं. म्हणजेच ॲक्टिवेशन ऑफ ॲमिनो ॲसिड बाय ATP. म्हणजे तो ॲमिनो ॲसिड ॲक्टिवेट कशामुळे होतो, तर ATPमुळे. म्हणजे कशामुळे होतो, तर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये आपण एक ATP मोलिक्यूल काय करतो, ॲड करतो. त्याच्यानंतर स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम्स आर बाइंड.
small subunit of ribosomes bind or attaches to the mRNA at 5' end. म्हणजे जर आपण फर्स्ट ए नंबरची डायग्रॅम पाहिली, ए नंबरची डायग्रॅम आपण इथं ऑब्झर्व करायची. स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम म्हणजे इथं रायबोसोम आधी सेपरेट आहेत, लार्ज आणि स्मॉल सबयुनिट हे सेपरेट आहे. स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम बाइंड और अटॅच टू दी mRNA म्हणजे तो mRNA सिंगल स्टँडर्ड mRNA, या mRNAला हे काय झालेत, अटॅच झाले. स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम्स खालच्या साईडने आपल्याला दिसतंय. mRNAच्या या सिंगल स्टँडवरती स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम्स आर बाइंड टू दी mRNA ॲट 5' end. कुठून ते स्टार्ट झाले, 5' end पासून. त्याच्याचबरोबर AUG आपल्याला माहिती आहे mRNAवरती जे कोडॉन्स प्रेझेंट असतात, स्टार्ट कोडॉन म्हटलं जातं. AUG म्हणजे स्टार्ट कोडॉन, तिथून ट्रान्सलेशन किंवा ट्रान्स्क्रिप्शन ह्या प्रोसेस स्टार्ट होत असतात. म्हणजेच इथं काय सांगितले, नेक्स्ट जिथं स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम्स अटॅच झाले, ते स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम्स तिथं अटॅच झाल्याच्यानंतर कोडॉन AUG म्हणजे हा जो कोडॉन आहे, इट काय करतो, इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ह्या ए नंबरच्या डायग्रॅममध्ये mRNAवरती 5' एंडला कोणता AUG हा स्टार्ट कोडॉन प्रेझेंट असतो. आणि हा स्टार्ट कोडॉन काय करतो, इट इनिशिएट म्हणजे इट स्टार्ट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे इथून काय होते, प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होते. तर पहा, इनिशिएटर tRNA बाइंड्स with initiation codon that is AUG bites anticodon UAC through hydrogen bond. म्हणजे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे काय. कोड प्रेझेंट ऑन दी mRNA कॉल्ड ॲज कोडॉन. म्हणजे इथं जे रेड कलरचं सिंगल स्टँड दिसते ते mRNAचे, त्याच्यावरती जे कोड प्रेझेंट असतात त्याला कोडॉन म्हटलं जातं. आणि जे कोड्स प्रेझेंट कुठं असतात, tRNAवरती. म्हणजे हे ग्रीन कलरचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, इनिशिएटर tRNA, याच्यावरती जे कोड्स प्रेझेंट असतात त्याला अँटीकोडॉन म्हटलं जातं. तर का इनिशिएटर tRNA बाइंड्स विथ इनिशिएशन कोडॉन. म्हणजे tRNA हा इनिशिएटर tRNA हा डायरेक्टली बाइंड होणारे mRNAला. जिथं mRNAवरती जे स्टार्ट कोडॉन प्रेझेंट आहेत, ते स्टार्ट कोडॉन जे प्रेझेंट आहेत त्या स्टार्ट कोडॉनवरती हे tRNA mRNAवरती काय होतात, बाइंड होतात. तर हा ग्रीन कलरचा इथं काय होणार आहे, आता रेड कलरच्या या mRNA स्टँडवरती बाइंड होणार आहे. म्हणजेच एक्झॅक्ट काय होतं आहे, थ्रू हायड्रोजन बॉन्ड. कशाच्या माध्यमातून, तर हायड्रोजन बॉन्ड या दोन्हींच्यामध्ये होतो आहे. इट कॅरीज ॲक्टिवेटेड ॲम्युनो ॲसिड मिथिओनिन. म्हणजे हे काय फॉर्म करतात, इट कॅरीज ॲक्टिवेटेड ॲम्युनो ॲसिड मिथिओनिन इन यूकॅरियोट और फॉर्मिल मिथिओनिन इन प्रोकॅरियोट. म्हणजे जेव्हा tRNA काय होतोय, हा बाइंड होतोय, कोणाला बाइंड होतोय, ॲट द स्टार्ट कोडॉन इन mRNA दॅट इज AUG. हे दोघांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड होतोय. आणि जेव्हा ते काय होतं, त्यांची तिथं बाइंडिंग होते, तेव्हा ते कोणते ॲम्युनो ॲसिड ॲक्टिवेट होते, तर इट कॅरीज ॲक्टिवेटेड ॲम्युनो ॲसिड मिथिओनिन इन यूकॅरियोट अँड फॉर्मिल मिथिओनिन इन प्रोकॅरियोट. तर ह्या प्रोसेसमध्ये ते ॲक्टिवेट होतं ॲम्युनो ॲसिड. त्याच्यानंतर लार्ज अँड स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोसोम्स आर जॉईंट इट रिक्वायर्स Mg++ म्हणजे जर आपण सेकंड पाहिलं तर लार्जर सब युनिट हे सेपरेट आहे रायबोसोमचं. फर्स्टमध्ये पण स्मॉलर सब युनिट हे काय झालेलं आहे, त्या सिंगल mRNA स्टँडर्डला अटॅच झालेलं आहे. परंतु नेक्स्ट काय सांगितले पहा, इथं काय होतं, लार्ज अँड स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोसोम जॉईंट इट रिक्वायर्स Mg++ आयन. जर आपण थर्ड स्टेज पाहिली तर त्या थर्ड स्टेजमध्ये आपल्याला दिसत आहेत हे जॉईन झालेले, काय झालेले, जॉईन झालेले. म्हणजे लार्ज सब युनिट वरच्या साईडने जॉईन झाले, त्याच्याचबरोबर स्मॉल सब युनिट इथं खालच्या साईडने जॉईन झाले. म्हणजेच हे कॅरेक्टर काय सांगते, लार्ज अँड स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोसोम जॉईंट अँड इट रिक्वायर्स Mg++ आयन. आणि त्याच्यासाठी मॅग्नेशियम आयन्स ही हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर इनिशिएटेड चार्ज TNA ऑक्युपाईज. आता जो चार्ज tRNA होता, तो tRNA काय करतो, ऑक्युपाईज ॲट द पी साईट ऑफ रायबोसोम अँड एट साईट इज वॅकंट. आता जेव्हा स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट हे काय झालेत, डायरेक्टली जॉईंट झालेत एकमेकांना थर्ड स्टेजमध्ये. ए नंबरची डायग्राम पाहिजे. तर ही जॉईंट झाल्याच्यानंतर काय होतं, tRNA जे आहे ते कोणत्या साईटला प्रेझेंट आहेत, पी साईट. कोणती साईट, पी साईट. आता आपल्याला इथं 3 साईट पाहायला भेटतात. तर फर्स्ट साईट आहे ती ई साईट आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे ती पी साईट आहे, आणि पी साईटवरती आपल्याला tRNA प्रेझेंट दिसतात. त्याच्यानंतर ए साईट आहे, काय आहे, ए साईट. म्हणजे
ए मीन्स ॲक्सेप्टर साईट असते. काय असते? ॲक्सेप्टर साईट. म्हणजे एक्झॅक्टली जे ॲमिनो ॲसिड आहेत ते ॲमिनो ॲसिड ए साईटवरून काय केले जातात? ॲक्सेप्ट केले जातात. त्याला ॲक्सेप्टर साईट म्हटलं जातं. पी साईट म्हणजे पेप्टाईड साईट. म्हणजे या पी साईटवरती काय होतं? पेप्टाईड बॉन्ड फॉर्म होतो. फॉर्म दी पेप्टाईड बॉन्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट ई साईट आहे, एक्झिट साईट आहे. म्हणजे एक्झिट दी बॉन्ड, म्हणजे इथून बॉन्ड एक्झिट केला जातो. म्हणजेच जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला किती साईट पाहायला भेटतात? 3 साईट पाहायला भेटतात. ई साईट, एक्झिट साईट, पी साईट, पेप्टाईड साईट आणि ए साईट. इथं ॲक्सेप्टर साईट. ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्ट केले जातात. तर आपण इथं पाहू, इनिशिएटेड चार्ज TRNA ऑक्युपाईज द पी साईट ऑफ रायबोसोम. म्हणजे जो TRNA एक्झॅक्ट कुठं फॉर्म झाला? इट ऑक्युपाईज इन दी पी साईट ऑफ रायबोसोम अँड ए साईट इज व्हॅकंट. जी ए साईट आहे ती ए साईट आपल्याला कशी दिसते? व्हॅकंट दिसते. म्हणजे कोणतंही न्यू बॉन्ड तिथं फॉर्म झालेला नाही आहे. ए साईट कशी दिसते? व्हॅकंट दिसते. व्हॅकंट म्हणजे कोणतंही मोलिक्युल तिथं बाइंड होत नाही किंवा कोणताही न्यू ॲमिनो ॲसिड तिथून फॉर्म ॲमिनो ॲसिड फॉर्म होत ॲक्सेप्ट केले जातात. काय केले जातात? ॲक्सेप्ट केले जातात. परंतु कोणताही नवीन मोलिक्युल तिथं बाइंड होत नाही. म्हणून त्याला म्हटलं जातं व्हॅकंट. काय म्हटलं जातं? व्हॅकंट. म्हणजेच ए साईट इज अ व्हॅकंट. म्हणजे दिस इज द फर्स्ट इनिशिएशन प्रोसेस ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. काय पाहणार आहोत? इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. म्हणजे 3 पार्ट आपल्याला इथं पाहिजेत. फर्स्ट इनिशिएशन कंप्लीट केलं आहे. नाव वी सी इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. तर पहा, ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड आर ॲडेड 1 by 1 टू फर्स्ट ॲमिनो ॲसिड. म्हणजे जे ॲमिनो ॲसिड ॲक्टिवेट झालेत, काय झालेत? ॲक्टिवेट. आता बी नंबरची डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची. तर पहा, एक्झॅक्टली इथं काय सांगितलं? ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड म्हणजे एक्झॅक्टली इलॉंगेशन म्हणजे काय? इन ए साईट 1 by 1 बाइंड टू मोलिक्यूल. म्हणजे ए साईटवरती काय होतात? 1 by 1 मोलिक्यूल काय होतात? बाइंड होतात. म्हणजे इन ए साईट 1 by 1 बाइंड टू मोलिक्यूल. त्याला म्हटलं जातं इलॉंगेशन. काय म्हटलं जातं? इलॉंगेशन. ए साईटवरती काय होतात? जी ए साईट ही व्हॅकंट आहे. ह्या व्हॅकंट साईटवरती काय होतात? आता पी नंबरची डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची. ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड, जे ॲमिनो ॲसिड ॲक्टिवेट झालेत त्यांच्यामध्ये ॲक्टिवेट का झाले? कारण आपण काय केलं? एक ATP मोलिक्यूल त्याच्यामध्ये ॲड करतो. म्हणजेच ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड ॲडेड 1 by 1 टू फर्स्ट ॲमिनो ॲसिड. म्हणजे फर्स्ट ॲमिनो ॲसिड जो फॉर्म झाला, ॲक्टिवेट झाला आहे तो त्याच्यामध्ये काय करायचं? ॲडेड 1 by 1 ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड आर ॲडेड 1 by 1 टू फर्स्ट ॲमिनो ॲसिड. ते फर्स्ट ॲमिनो ॲसिड आहे आणि त्याच्यामध्ये ते काय होतं आहे? 1 by 1 ते ॲक्टिवेट होतं आहे. ॲमिनो ॲसिड इज ॲक्टिवेटेड बाय ATP मोलिक्यूल. ते कशामुळे ॲक्टिवेट होतात? तर ATP मोलिक्यूलमुळे. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं? जे ॲमिनो ॲसिड आहेत ते ॲमिनो ॲसिड काय करतात? ॲमिनो ॲसिड बाइंड विथ ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ TRNA. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ TRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. म्हणजे हे जे ॲमिनो ॲसिड फॉर्म झालं, ॲक्टिवेट झालं, इट बाइंड्स विथ ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ TRNA. आपण पाहिली बाइंडिंग साईट कुठं असते TRNAला? इथं जर आपण ग्रीन कलरचा पार्ट पाहिला तर एक्झॅक्ट आपल्याला इथं काय दिसत आहे? जो ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड आहे पहा, ग्रीन कलरची जी सर्कल दिसते आपल्याला वरती ए नंबर डायग्राममध्ये, त्याच्यामध्ये काय असतात? ती ॲक्टिवेटेड तिथं काय असतं? ॲमिनो ॲसिड अटॅचिंग साईट असते. काय असते? ॲमिनो ॲसिड अटॅचिंग साईट. म्हणजे आपण पाहिलं आहे तो नेक्स्ट आधीचा पॉईंट पाहिलेला पार्ट TRNA ॲज द ॲडॅप्टर मोलिक्यूल. म्हणजे त्यांना जर ती डायग्राम आपण पाहिली तर तिथं काय असते? ॲमिनो ॲसिड अटॅचमेंट साईट असते. म्हणजे जो ॲमिनो ॲसिड ॲक्टिव्ह झाला, ॲमिनो ॲसिड बाइंड विथ ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ TRNA. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. जेव्हा ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड हा काय होतो? TRNAला अटॅच होतो. काय होतो? TRNAला अटॅच होतो. तेव्हा काय होतं? त्यांचा रिझल्ट काय पाहायला भेटतो? दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ TRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. काय पाहायला भेटतं? TRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स तयार झालेलं पाहायला भेटतं. हे व्यवस्थित इथे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर एक्झॅक्ट आपण इलॉंगेशन प्रोसेस पाहणार आहोत. तर या इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन याच्यामध्ये 3 प्रोसेस आपल्याला पाहिजेत. ॲडिशन ऑफ ॲमिनो ॲसिड इट ऑकर्स इन 3 सायकल्स. फर्स्ट वन इज द कोडॉन रेकग्निशन, सेकंड वन इज द ॲमिनो ॲसिड ऑन पी साईट अँड ए साईट जॉईन, देन ट्रान्सलोकेशन. ह्या 3 प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत.
तर इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, ॲडिशन ऑफ ॲमिनो ॲसिड ऑकर्स इन 3 स्टेप सायकल, म्हणजे 3 स्टेप सायकलमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. फर्स्ट आहे ते कोडॉन रेकग्निशन. काय आहे? कोडॉन रेकग्निशन. आता बी नंबरची जी डायग्राम आहे त्या डायग्रामचा विचार करायचा आहे. ॲमिनो ॲसाइड tRNA मॉलिक्यूल एंटर दी रायबोसोम्स ए साईट, म्हणजे ए साईट ही व्हॅकंट आहे आणि ए साईटवरती जे रायबोसोम आहेत त्या रायबोसोमवरती काय होतात, तर ॲमिनो ॲसाइड tRNA, म्हणजे हा जो पार्ट आहे ॲमिनो ॲसाइड tRNA मॉलिक्यूल हा काय होतो, ए साईटवरती जे व्हॅकंट साईटवरती जे रायबोसोम्स आपल्याला प्रेझेंट दिसतात बी नंबरच्या डायग्राममध्ये, तिथं ते काय होतात, ॲमिनो ॲसिड tRNA मॉलिक्यूल एंटर होतात. एंटर दी रायबोसोम ॲट ए साईट, देन अँटीकोडॉन बाइंड्स विथ द कोडॉन बाय हायड्रोजन बॉन्ड्स, म्हणजे अँटीकोडॉन आणि कोडॉन आपल्याला माहिती आहे. अँटीकोडॉन कशाला म्हटलं जातं, जे कोड कुठं प्रेझेंट असतात, कोड प्रेझेंट ऑन दी RNA mRNA कॉल्ड ॲज अँटीकोडॉन. आणि त्याच्यानंतर जे कोड्स प्रेझेंट असतात mRNAवरती जे कोड प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं, कोडॉन. आणि अँटीकोडॉन जे tRNAवरती कोडॉन प्रेझेंट असतात, म्हणजेच आता tRNAला काय म्हणायचं आहे, तिथे अँटीकोडॉन प्रेझेंट असतात आणि mRNA जे रेड कलर सिंगल स्टँड दिसते तिथं काय असतात, तर कोडॉन प्रेझेंट असतात. तर पहा अँटीकोडॉन जे आहेत, अँटीकोडॉन कुठं प्रेझेंट असतात, तर tRNAवरती tRNAवरती जे अँटीकोडॉन आहे ते अँटीकोडॉन काय होतात, इट बाइंड टू दी कोडॉन, म्हणजे कोणाला कोडॉनला बाइंड होतात, म्हणजे tRNAला बाइंड होतात. म्हणजे mRNA आणि tRNA यांच्यामध्ये जे कोड्स आहेत ते कोडॉन आणि अँटीकोडॉन हे बाइंड होतात. बाइंड विथ कोडॉन कशाच्या सहाय्याने होतात, विथ हायड्रोजन बॉन्डच्या सहाय्याने होतात. तर पहा एक्झॅक्ट इथं काय सांगितलं, ॲमिनो ॲसिड ऑन पी साईट. आता पी साईटवरती जे ॲमिनो ॲसिड आहेत, ॲमिनो ॲसिड ऑन पी साईट अँड ए साईट जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड, म्हणजे पी साईट आणि ए साईट, आता दोन्ही साईटवरती आपल्याला काय दिसणार आहेत, ॲमिनो ॲसिड दिसणार आहेत. जे ग्रीन कलरचे सर्कल दिसतात पहा, tRNA दाखवलं, tRNAवरती 2 सर्कल आपल्याला दिसतात फर्स्ट स्टेजमध्ये बी नंबरमध्ये. ते काय आहेत, ॲमिनो ॲसिड आहेत. काय सर्कल जे आहे ते tRNAला अटॅच झाले, म्हणजे ॲमिनो ॲसिड ऑन पी साईट अँड ए साईट जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड. कशाने जॉईन झालेले असतात, त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड झालेलं असतं. हेअर दी एन्झाईम रायबोझाईम ॲक्ट ॲज कॅटलाइस्ट, म्हणजे हे जे बॉन्डिंग फॉर्म झालं आहे, पेप्टाइड बॉन्ड दोघांमध्ये फॉर्म झाला आहे, हा कशामुळे झाला, तर रायबोझाईम हे काय करतात, इट ॲक्ट रिॲक्शन, म्हणजे एक्झॅक्ट ॲमिनो ॲसिड ऑन पी साईट अँड ए साईट जॉईंड बाय पेप्टाइड बॉन्ड, हे कशाने जॉईंट केलेले, तर पेप्टाइड बॉन्ड. तर त्याच्यानंतर नेक्स्ट हिअर दी एन्झाईम रायबोझाईम ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट, म्हणजे एन्झाईम रायबोझोम हा हेल्पफुल आहे, कॅटलायसिस करतोय ती प्रोसेस. त्याच्यानंतर ॲट दिस टाईम, ह्या टायमिंगला काय होतं पहा, जेव्हा हे रायबोझाईम हे रिॲक्शन करत असतात त्या टायमिंगला काय होतं, ॲट दिस टाईम फर्स्ट tRNA ॲट पी साईट इज किक ऑफ, म्हणजेच पुढे ढकलला जातो. म्हणजे ॲट दिस टाईम फर्स्ट tRNA ॲट पी साईटवरचा जो tRNA हा काय केला जातो, किक आउट केला जातो. काय केला जातो, किक आउट केला जातो. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर तिथे पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाला आहे सेकंड स्टेज बी नंबर डायग्राममध्ये आपल्याला पाहिजे. 2 tRNAवरती ॲमिनो ॲसिड काय झाले, जॉईन झाले आणि त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाला आहे. थर्ड डायग्राममध्ये आपल्याला पेप्टाइड लिंक दिसते पहा, 2 ॲमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड लिंक फॉर्म झाली. परंतु इथं काय होते पहा, थर्ड स्टेजमध्ये काय सांगितले, ॲट दिस टाईम फर्स्ट tRNA, म्हणजे तो फर्स्ट tRNA कुठं प्रेझेंट होता, पी साईटवरती होता. कुठं होता, पी साईट म्हणजेच तिथं पेप्टाइड साईट असते, पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाला, बरोबर. तर पेप्टाइड बॉन्ड जिथं फॉर्म झाला आहे तिथून काय होते, तो tRNA किक ऑफ होतोय. काय होतोय, किक ऑफ, म्हणजेच एक्झॅक्ट तो पुढे ढकलला जातो. किक ऑफ म्हणजे किक ऑफ होणे म्हणजे तो पुढे ढकलला जातोय. तर पहा एक्झॅक्ट काय होतं इथं, पी साईटचा जो आहे तो कुठं जातोय, एक्झॅक्टली ई साईटवरती आला आहे. कुठं आला आहे, ई साईटवरती आला आहे. जो ए साईटचा आहे तो कुठं आला आहे, पी साईटवरती आला आहे. म्हणजेच एक्झॅक्ट इथं काय होतं आहे, ॲट दिस टाईम फर्स्ट tRNA ॲट पी साईट इज किक ऑफ, म्हणजे तो काय केला जातो, किक ऑफ केला जातो, पुढे ढकलला जातो. म्हणजे एक्झॅक्ट tRNAवरचा जो पी साईटचा जो tRNA हा काय केला आहे, डायरेक्टली ई साईटवरती आला, एक्झिट साईटवरती आपल्याला थर्ड स्टेजमध्ये दिसतोय. तर त्याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे, किक ऑफ म्हणजे तो ढकलला गेला आहे पाठीमागच्या साईडला डायरेक्टली ई साईटवरती. तर ट्रान्सलोकेशन पाहिजे आपल्याला, थर्ड स्टेप याच्यामध्ये पाहिजे ट्रान्सलोकेशन. दी tRNA ॲट ए साईट कॅरिंग डायपेप्टाइड
ए साईट मूव्ज ऑन द पी साईट. म्हणजे ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय, जो टी आर एन ए काय झाला, ए साईट कॅरिंग अ डायपेप्टाईड म्हणजे डायपेप्टाईड म्हणजे 2 पेप्टाईड बॉन्ड तिथे फॉर्म झालेत. डायपेप्टाईड ॲट ए साईट मूव्स टू द पी साईट. म्हणजे जी ए साईट आहे, ए साईट कुठं मूव्ह झाली, पी साईटवरती, आणि पी साईट कुठं मूव्ह झाली, पी साईटवरचा टी-आर-एन-ए हा ई साईटवरती केला आहे. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. तर ह्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणून म्हणतोय. म्हणजेच ही प्रोसेस इथं रिपीट होते. म्हणजे ही जी ट्रान्सलोकेशन आहे बहुत दी सब युनिट्स ऑफ रायबोसोम्स, जे रायबोसोम्स जे सुद्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, ट्रान्सलोकेशन होतं. बहुत दी सब युनिट ऑफ रायबोसोम्स मूव्ह अलॉंग इन द रिलेशन ऑफ टी-आर-एन-ए अँड एम-आर-एन-ए. टी-आर-एन-ए आणि एम-आर-एन-एवरती यांचं काय होतं, मुवमेंट होते, आणि हेन्स त्यांना काय म्हटलं जातं, टी-आर-एन-ए ऑकरिंग डायपेप्टाईड नाव गेट पोझिशन ॲट पी साईट ऑफ रायबोसोम मेकिंग ए साईट इज व्हॅकंट. म्हणजे ए साईटवरती असं कोणताही मॉलिक्यूल तिथं फॉर्म होत नाही. ए साईट काय राहते, व्हॅकंट राहते. म्हणजेच रायबोसोममध्ये सुद्धा काय होतं, ट्रान्सलोकेशन होतं. बहुत दी सब युनिट दॅट इज लार्ज आणि स्मॉल सब युनिट यांच्यामध्ये सुद्धा काय होतं, डायरेक्टली ट्रान्सलोकेशन होतं. हेन्स टी-आर-एन-ए कॅरिंग डायपेप्टाईड, आणि डायपेप्टाईड हा टी-आर-एन-एवरती आपल्याला पाहायला भेटतो. नाव गेट पोझिशन ॲट पी साईट ऑफ रायबोसोम. आणि म्हणजेच पी साईट काय करते, ए साईट ही काय करते, पी साईटवरती पोझिशन त्या रायबोसोमची होते. अँड मेकिंग ए साईट इज व्हॅकंट. आणि ती ए साईट आहे ती काय आहे, व्हॅकंट आहे. ॲट दिस साईट दी नेक्स्ट चार्ज टी-आर-एन-ए मॉलिक्यूल कॅरिंग ॲमिनो ॲसिड विल बी रिसीव्ह. आणि जी एक्झॅक्टली ॲट दिस साईट दी नेक्स्ट चार्ज टी-आर-एन-ए मॉलिक्यूल, जो टी-आर-एन-ए मॉलिक्यूल नेक्स्ट ॲड होणारी मॉलिक्यूल कॅरिंग ॲमिनो ॲसिड विल बी रिसीव्ह. ते काय करतात, ॲमिनो ॲसिड रिसीव्ह करतात. ड्युरिंग दिस प्रोसेस फर्स्ट अनचार्ज टी-आर-एन-ए इज डिस्चार्ज फ्रॉम ई साईट. आणि ई साईटमधून जो पी साईटवरचा जो किक ऑफ झालेला टी-आर-एन-ए हा काय केला जातो, डिस्चार्ज केला जातो फ्रॉम ई साईट म्हणजे एक्झिट साईट. दिस प्रोसेस इज रिपीटेड ॲज ॲमिनो ॲसिड. म्हणजे प्रोसेस ही रिपीट होत असते त्या ॲमिनो ॲसिडमध्ये, आणि पेप्टाईड बॉन्ड फॉर्म होत असतो. याला म्हटलं जातं इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. म्हणजे ट्रान्सलेशन ह्या प्रोसेसमध्ये ही रिपीट प्रोसेस होते. म्हणजे प्रोसेस इज रिपीटेड ॲज ॲमिनो ॲसिड ॲड टू पॉलिपेप्टाईड. ही रिपीट प्रोसेस होते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपल्याला या ट्रान्सलेशनमध्ये पाहिजे, टर्मिनेशन अँड रिलीजेस ऑफ पॉलिपेप्टाईड. म्हणजे एक्झॅक्ट टर्मिनेशन आणि रिलीज ऑफ पॉलिपेप्टाईड याच्यामध्ये काय सांगायचं आहे, तर पहा, देर इज अ स्टॉप कोडॉन. आता स्टार्ट कोडॉन आपण UAG म्हणून ओळखला जातो. UAG इथं काय होतं, ती प्रोसेस स्टार्ट होते. टर्मिनेशन म्हणजे स्टॉप होते. म्हणजे mRNAवरती असे जे कोडॉन्स असतात ते काय करतात, ती प्रोसेस, ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टॉप करतात. त्याला काय म्हटलं जातं, स्टॉप कोडॉन. म्हणजे देर इज अ स्टॉप कोडॉन दॅट इज UAA UAG UGA. हे काय आहेत, तर स्टॉप कोडॉन आहेत. तर थर्ड प्रोसेस आहे, शेवटचा पॉईंट आहे आपला, देअर इज अ स्टॉप कोडॉन दॅट इज 3 कोडॉन आपल्याला पाहायला भेटतात, UAA UAG आणि UGA असे हे काय आहेत, स्टॉप कोडॉन. हे mRNAवरती प्रेझेंट असतात, आणि इथून काय होते, ती प्रोसेस स्टॉप होते. म्हणजे एक्झॅक्ट तिथं जे ट्रान्सलेशन होत नाही. म्हणजे देअर इज अ स्टॉप कोडॉन दॅट इज UAA आणि UAG आणि UGA काय करतात, इज एक्सपोज ॲट दी ए साईट. हे कुठं प्रेझेंट असतात, तर ए साईटवरती हे प्रेझेंट असतात. तर हे ए साईटवरती जेव्हा प्रेझेंट असतात, तर पहा, देअर इज अ स्टॉप कोडॉन. म्हणजे यांच्यापासून ती प्रोसेस होत नाही. mRNAवरती हे प्रेझेंट असतात. म्हणजे C नंबरची डायग्राम आपल्याला पाहिजे. तर या C नंबरच्या डायग्राममध्ये आपल्याला काय सांगितलं, देअर इज अ स्टॉप कोडॉन. म्हणजे त्याच्यावरती असे स्टॉप कोडॉन असतात, लाईक UAA UAG आणि UGA. इट एक्सपोज ॲट दी ए साईट. कुठून एक्सपोज होतात, ए साईट, जिथे ॲक्टिवेट साईट असते तिथे हे स्टॉप कोडॉन काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणजेच ए साईटवरती हे स्टॉप कोडॉन प्रेझेंट असतात. सर्वात शेवटी mRNAचं जे सिंगल स्टँड आपल्याला दाखवलं तिथं हे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे देअर इज अ
तर ही जी स्टॉप कोडॉन आहेत एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे आपल्याला UAA UAG आणि UGA हे काय करतात तर स्टॉप कोडॉन आहेत आणि हे काय करतात इथं ट्रान्सलेशन प्रोसेस स्टॉप होते. त्याच्याच नंतर जे रिलीज फॅक्टर आहे ते रिलीज फॅक्टर बाइंड्स टू स्टॉप कोडॉन म्हणजे इथं ब्ल्यू कलरचे जे फॅक्टर दिसतात पहा आपल्याला हे रिलीज फॅक्टर आहेत आणि हे रिलीज फॅक्टर काय करतात एक्झॅक्टली हे काय करतात तर रिलीज फॅक्टर बाइंड्स टू दी स्टॉप कोडॉन म्हणजे mRNAचे जे स्टँड आहे त्या mRNAच्या स्टँडवरती तर ते जे रिलीज फॅक्टर असतात ते रिलीज फॅक्टर कुठे बाइंड होतात टू स्टॉप कोडॉन देअर बाय टर्मिनेटिंग दी ट्रान्सलेशन प्रोसेस आणि इथं ट्रान्सलेशन प्रोसेस काय होते जे ब्ल्यू कलरचे फॅक्टर आहेत हे बाइंड झालेले कुठे दिसत आहेत नेक्स्ट स्टेजमध्ये C नंबरमध्ये. तर ही इट बाइंड टू दी डायरेक्टली रिलीज फॅक्टर बाइंड टू दी स्टॉप कोडॉन जिथे स्टॉप कोडॉन असतात तिथे बाइंड होतात देअर बाय टर्मिनेटिंग दी ट्रान्सलेशन प्रोसेस याच्यामुळे ट्रान्सलेशन प्रोसेस स्टॉप होते. 2 सबयुनिट ऑफ रायबोसोम डिसोसिएट अँड दी लास्ट tRNA इज सेट फ्री इन द सायटोप्लाझम म्हणजे जे 2 रायबोसोम आहे थर्ड स्टेज आपल्याला C नंबरमध्ये पाहिजे. सगळ्यात शेवटी जे रायबोसोम्स असतात हे रायबोसोम डिसोसिएट होतात म्हणजे सेपरेट होतात. काय होतात सेपरेट होतात. 2 रायबोसोम आपल्याला सेपरेट झालेले दिसतात लार्ज आणि स्मॉल म्हणजेच ही प्रोसेस होत असताना ते काय होतात तर हे जे रायबोसोम्स आहेत हे रायबोसोम्स काय होतात डिसोसिएट होतात सेपरेट होतात म्हणजेच पॉलीपेप्टाइड इज नाव रिलीज इन दी सायटोप्लाझम म्हणजे जी पॉलीपेप्टाइड आहे ती पॉलीपेप्टाइडसुद्धा काय झाली रिलीज झाली सायटोप्लाझममध्ये म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन जी फॉर्म झाली ती पॉलीपेप्टाइड चेन काय झाली रिलीज झाली. ते रिलीज झाली त्याच्यामुळे काय होते पहा पॉलीपेप्टाइड इज रिलीज त्याच्यानंतर रायबोसोम्स ऑल्सो डिसोसिएट सेपरेट tRNA इज सेट फ्री इन दी सायटोप्लाझम इट गोज इन टू दी सायटोप्लाझम जे सेपरेट झालेले जे रायबोसोम्स असतात रायबोसोम्स इट गोज इन टू दी रायबोसोम्स. त्याच्यानंतर अनट्रान्सलेटेड रिजन UTR तिथं काय असतात प्रेझेंट असतात ती अनट्रान्सलेटेड म्हणजे त्यांचे ट्रान्सलेशन होत नाही असे UTRs तिथं प्रेझेंट असतात. हे UTRs काय करतात UTR ट्रान्सलेशन ही प्रोसेस होत नाही त्यांना अनट्रान्सलेटेड रिजन म्हटलं जातं. UTR आर प्रेझेंट ॲट बॉथ 5' एंड अँड 3' एंड दोन्ही एंडवरती mRNAच्या 5' एंड अँड 3' एंड दोन्ही एंडला हे UTRs प्रेझेंट असतात. फायनली mRNA इज ऑल्सो रिलीज इन दी सायटोप्लाझम mRNA सुद्धा सायटोप्लाझममध्ये रिलीज होतात डिसोसिएट होतात. mRNA इज डीनेचर बाय न्यूक्लिएजेस म्हणजे हे mRNA डिस्ट्रॉय केले जातात इन दी न्यूक्लिएजेसमध्ये म्हणजेच एक्झॅक्ट ही जी प्रोसेस आपण पाहिली. फायनली mRNA इज ऑल्सो रिलीज सायटोप्लाझम mRNA डीनेचर मीन्स डिस्ट्रॉय और किल दी हायड्रोलायटिक एन्झाईम तर न्यूक्लिएजेस म्हटलं जातं हा सेपरेट केला जातो. तर याच्यामध्ये आपण जी ट्रान्सलेशन प्रोसेस पाहिली त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये हे मेकॅनिझम पाहिलं इलॉंगेशन असेल त्याच्यानंतर इनिशिएशन असेल त्याच्यानंतर टर्मिनेशन असेल अशा प्रकारच्या प्रोसेसेस आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ही प्रोसेस आपण कंप्लीट केली आणि त्याच्या अगोदर काय पाहिलं इलॉंगेशन त्याच्या अगोदर आपण हे पाहिलं की एक्झॅक्ट ॲडॅप्टर tRNA इज द ॲडॅप्टर मोलिक्युल अँड म्युटेशन इन जेनेटिक कोड. सो टुडे वी स्टॉप हिअर अँड रिमेनिंग पार्ट वी सी इन नेक्स्ट लेक्चर.